गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांनी सर्वांनी दोन्ही उमेदवारांना समर्थन देत निवडून दिले. यात भारतीय जनता पक्षाचे 30, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 आणि काँग्रेस पक्षाचे 13 आणि 2 अपक्ष असे एकूण 53 सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बिनविरोध निवडून दिले. भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे यांची पुढील 2.5 वर्षाकरिता निवड करण्यात आली. येत्या 2.5 वर्षात जिल्ह्यातील सामान्य लोकांची कामं सोडवू असा विश्वास अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला. आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या 2.5 वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण 40 लोक आणि काँग्रेस पार्टीची 13 लोक असे एकूण 53 लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदाच या ठिकाणी अविरोध निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली. त्याबद्दल सर्व 53 जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं. सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करून आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना 53 लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासनसुद्धा करतो. ते प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महायुती घडवून आली. महायुतीमध्ये याआधी 3.25 वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन साहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आत्ता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली. ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं 15 वित्त आयोग आहे, जिल्हा निधी आहे याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून. दुसरं आरोग्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे आरोग्य विभाग मंद गतीने चालत आहे याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला. आरोग्य विभागामध्ये ज्या प्रकारे दीर्घाई चालतो याला पण आपण प्राधान्य कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत, सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही 53 जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल, चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कामं होतात त्यावर पण आपण 53 जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये कामं करू एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो. आणि नेहमी आपले राजकीय गुरु प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब आणि महायुतीचे सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये पुढे वाटचाल करू आणि जिल्ह्याचा चांगला विकास घडवून आणू एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.